जय गुरु. कसा झाला दौरा? हो, छान. पण ते मस्त आहे ते. हो. ते गेल्यावर त्याचं रेकॉर्डिंग कळतं. सुरू रेकॉर्डिंग हा. सुरू आहे ना. नाही ठीक. पण काही त्याचं बोलतो मी. अजून पुढे आलोच नाही ना. हो. हम्म. ते तिथलं कुठपर्यंत झाले साम्राज्य. श्लोक? म्हणजे नऊ ते का परवा क्लास झालाच नाही ना. नाही झाला का? हा, हा. कुणी आलंच नाही, बरं. जो 6 मिनिटं कुणी आलं नाही. हो, मग तर मी प्रणाली ताई मेसेज आल्या, मग सर पण आले त्यानंतर. मग ते म्हणजे जाऊ दे म्हणे, का प्रणाली तुम्ही दोघंच आहे म्हणे, काय घेता म्हणजे. हो. हो, म्हणजे 9वा चालला आता. नववा नववा झाला वाटतं ना तो. 10 पासून गेले. हो, ते काळ वगैरे आपण म्हणतो ना, हा, हा, सूर्य काळ कर्म. हा, हा. हा. हम्म. आता 10वा असतो. तर सरांनी जे दिले ते आम्हाला फक्त ते अर्थ दिलं डायरेक्ट त्यांना हिंदीमध्ये. हो, अर्थ दिले. हो. तेवढंच घ्यावं मला वाटतं मग ते मग. हो. म्हणजे आणि जास्ती खोलात गेल्यापेक्षा. कारण व्याकरणात आता जायला वेळ नाही, नाहीये व्याकरणात म्हणजे. नको आहे. मला वाटतं हे कसं आहे, आणि नॉन डिटेल्ड वर्किंग आहे हे. हा. सामान्य ज्ञान जे आहे याच्यामध्ये फार सखोल हा. अभ्यास अपेक्षित नाहीये. हा. फक्त आणि अर्थ तसंही ते करण्यापुरतं. हा अर्थ लिहिण्यासाठीच येणार हा, आहेत. हा, हा, हा. त्याच्यातले काही संधी विंधी त्यांनी काही नाही, तसं विचारले काही नाही, नाहीये. व्याकरण नाही किंवा काही हा. नाही त्यामध्ये. म्हणजे आपण ऍडिशनल म्हणून करू शकतो, पण नाही, त्याच्यात वेळ जाईल आणि आणि आपापले परीक्षेला येणारच बघू नाही मग. ना ते. हा, आता काय, परीक्षेच्या दृष्टीने वेळ घालवायला नको. आता आता जेमतेम काय राहिले किती, झाला, आता हार्डली आता 1.5 महिना. 2 महिन्याला 4 दिवस कमीच. तेच ना म्हणजे. हो एक ना. महिना 20 दिवस, 1 महिना 19 दिवसच म्हणजे. असं. हो. 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 19-20 तारखेला आहे ना. हा, हा, तर 20 ते 2 तारखेला हम्म. ना, 18 दिवस. मग ते फॉर्म काय भरले का तुम्ही? नाही, ते माहिती घेतली मी आणि ते पाठवले. आता ते ह्या दोघी तिघी जणी भरतील त्या. माहिती. काय नाव तुमचा अभ्यंकर आणि त्या जे ते. शोभा बडगुजर मॅडम. हा. तुमच्या इकडे नाही क्लास. आज नाही इकडे. हा, ते कोविडचा क्लास आहे नाही मॅडम. का? हो ते नाही, आज हे ना ह्याचा. आज नाही क्लास. गणेश गणेशचा नाही आज. गणेश हो का? आज ठीक सरांनी आहे सुट्टी ठीक दिली, आज उद्या परवा 3 दिवस. त्याला पण का? हो, हो. सगळेच क्लास चालेल सध्या चालेल. 3 दिवस नाही आहेत. हो तर हो आम्ही फक्त चालेल प्रॅक्टिस करतोय की अभ्यासाची थोडीशी जरा. चालेल विनया चालेल. पण नाही, विनया घाटगे पण हा, नाही. विनया गाडगे मॅम, तुम्ही पण नको. गेस्ट नॉट आमचा अलाउड. हो ना, कोविडचा आता आला, परीक्षेला आलं म्हणून. हा, विनयाताई. परीक्षा जवळ. हा. हा गणेशचा क्लास नाहीये. हा. हा, म्हणजे अभ्यासाचा क्लास ओके आहे सर. आमचा. हा, येस. हा, ओके ओके. आज आराम सर. सर, ओके, बाय. बाय. गणेशचा क्लास नाहीये म्हटलं. हो, आज नाही, आज नाही. हम्म. एक विचारायचं होतं, सरांनी ते गणेश सहस्रनामात मार्किंग का करून दिलंय येलो कलरनी? नाही, मला नाही, मी गेलोच नाही क्लासला ते. नाही आयडिया मला. क्लासमध्ये नाही, त्यांनी शेअर केलंय ना ते ग्रुपवरती, म्हणून हा, विचारते. नाही, नाही बघितलं मी. ते येलो कलर का त्या त्या ह्याला ते शब्द उचलले जातात म्हणून आहे का, आणि कशाला आहे ते काय मला कळलं नाही. मी नाही, म्हटलं मी विचारूया आहे तरी. का आपल्याकडे अटेंड करणारा? नाही, मी काय नाही. म्हणता? नाही, कोणी नाही ना. गणेश कोणी नाही बहुतेक. तुम्ही पण नाहीये का? तुम्ही पण नाही, मी नाहीये? नाही, मी यावेळेस नाही केलं ते. काय खूप हा व्हायला हा. लागलं मला, मग ते कसं वेळ नाही पुरत. हो, खूपच नाही नाही, खूपच होतोय ते. हाच अप- अभ्यास खूप आहे आधी. अपर्णा म्हात्रे मॅम, गणेशचा क्लास नाही आज. ओके, आपण सुरू विनयाताई करू. विनायकताई पण. विनयाताईंना पण म्हणा, मी ड्रॉप. तुम्ही तुम्ही ड्रॉप होऊन जा ना मॅडम. पण इथे नाहीये का क्लास नाही, नाही, इकडे? क्लास नाही. नाही, हा संस्कृतचा क्लास आहे कोविडचा. ओके सर, सॉरी अपर्णाताई सॉरी तुम्ही पण ड्रॉप होऊन जा. सॉरी सॉरी. विनयाताईंनी अजून ड्रॉप नाही केलं. हा, नाही तर ते आयडिया नाही येत. बरेच जण आले. ते वृंदा गाडगील पण. कम्युनिकेशन झालं नाही वाटतं सरांचं व्यवस्थित. हा. त्यामुळे खूप लोक आले, बंद करू का थोडा वेळ, नाही तर मी.
आहे. तुम्ही हे लिहून पाठी ग्रुपवर टाकू का? पण ते हा, तो ग्रुप नाही माझ्या- तर ह्यांचा तो नाहीये ग्रुप कोणता आहे? हा, गणेशचा ग्रुप नाही वेगळा असं नाही काही. तो माझ्याकडे नाहीये ग्रुप. हा. ठीक आहे, आपण सुरू करू. ज्यांना करायचं अटेंड करतील. हा कळेल तर कळेल त्यांना. हम्म. हो ना, आपला वेळ चाललाय. आपण आहोत ना, प्रणालीताई पण आणि आपल्याला कोण आता मी कमी आहे, आपला वेळ आपणही कमी आहे. जास्त नाहीये. हो आपण ना. तिघच जण आहोत. काय करायचं मग? ते हे सुजय नाहीये. सुजयाताई कोण? सुजयाताई. सुजयता आल्यात ना. हा बोला. हा, बोला ताई. चौघे जण आम्ही चौघं आहोत ना. करूया कसं सुरू. करायचं? करा, कसं करा. करायचं? करूया ना. हा, करूया करू करूया. करू करू चला. थोडस सर्वेषामेव शौचानामर्थ शौचम परम स्मृतम योर्थे शुचिर्हि स शुचिर्ना मृद्वारी शुचिः शुचिः. म्हणजे आता आपण डायरेक्ट फक्त अर्थ बघायचा असंच ठरवलंय. तसं करू. हा, त्याचा मराठी मधला अर्थ असा याच्यामध्ये आता सगळ्या जगात- शुद्धीमध्ये हा, sorry. जेवढ्या प्रकारच्या शुद्धी आहेत हा, किंवा पवित्रता आहेत त्यामध्ये अर्थ शौच म्हणजे धनाचा किंवा पैशाचा किंवा उपजीविकेचा प्रामाणिकपणा हाच श्रेष्ठ मानला गेला आहे. हा. जो माणूस आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये प्रामाणिक आणि शुद्ध आहे तोच खऱ्या अर्थाने पवित्र आहे. केवळ माती आणि पाणी लावून शरीर वरून स्वच्छ करणारा माणूस शुद्ध मानला जात नाही. तेच म्हणजे ती वरवरची स्वच्छता हा, हा, शुद्धता हा. खरी नव्हे. कामाची नाही. आतून अंतर्मुख आतून पाहिजे प्रामाणिकपणा, हो. नीचनेटकेपणा, हो, हो. खरं सत्य सत्य हो. हा हा, कोविडचा वृंदाताई, वर्ग हा आहे. वेगळा वर्ग आहे. हा, आज तुम्ही ड्रॉप व्हा. आज सहस्त्रनामावलीचा वर्ग नाही आज. नाहीये, पण मी त्याच लिंक वरनं केलं ना, म्हणून मला असं वाटलंच की हे काहीतरी हा. वेगळं आहे. हा, ठीक नाही आहे, नाही ठीक आहे, मी ड्रॉप. हा, ओके प्लीज. विनय तुम्ही पण ड्रॉप व्हा. हा. अरे तुम्ही म्यूट झाला का? पल्लवीताई म्यूट झाली. ओके. जो योग्य मार्गाने पदार्थांचा संचय हा. करतो. मी बोलत राहील. म्हणतेच ना. हा. जो योग्य मार्गाने योग्य पदार्थाचा मार्गाने. संचय करतो तोच पवित्रांमध्ये उत्तम तीच पवित्रता श्रेष्ठ आहे. जो अन्यायाने कोणत्याही पदार्थाचा स्वीकार करत नाही तोच पवित्र आहे. परंतु जल, माती इत्यादींनी जी पवित्रता येते ती अर्थशौर्य उत्तम नसते. म्हणजे अर्थव्यवहारामध्ये सुद्धा पवित्रता असणं आवश्यक आहे. शुद्धी असणं आवश्यक आहे. पारदर्शकता असणं आवश्यक आहे. प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे. ते जसं त्यांनी मधल्या एका ह्याच्यात सांगितलं ना की तुम्ही बाहेरचा वेश काही धारण करा, पण त्यांनी काही तुमचं हे होत नाही. हो. मूळ आचरण आश्रम असं सगळं पाहिजे. भगवी वस्त्र घातली, रुद्राक्ष माळा घातल्या, हो, म्हणजे झालं असं नाही. बरोबर बरोबर. तशातलाच हा अजून एक त्यांनी सांगितलंय ना. राईट राईट. ओके. बाह्य शुद्धतेला बाह्य दिखावा झाला तो खरं हो म्हणजे. हो हो. असं आपल्याला ते थोडं एक्सप्लेन करून द्यावं लागेल. पुढचा घ्यायचा का? हो. हो. क्षांत्या सर्वे शुद्ध्यन्ति विद्वांसो ज्ञानेन कार्यकारिणः प्रच्छन्न पापा जपेन तपसा वेदवित्तमाः. शांतीचं क्षमा किंवा सहनशीलता. क्षमा शांती. आणि शुद्ध्यन्ति म्हणजे शुद्ध करतात. विद्वांसो म्हणजे विद्वान लोकांना. म्हणजे एक तर क्षमा आणि सहनशीलता हे जे गुण आहेत ते विद्वान लोकांना शुद्ध करतात. दान म्हणजे काय करतं ते? अकार्य कारण नका म्हणजे काय निषिद्ध काम करणारे लोक असतात. अयोग्य काम करणारे, वाईट कर्म करणारे, त्यांनी जर दान केलं तर त्यांची शुद्धी होते. म्हणून हे अनेक लोक व्यापारी लोक असतात ना, ते असं लांडेला बळे करून पैसा कमवतात आणि मग दान करतात त्यातला काही भाग. प्रच्छन्न पापा, चोरून लपून जे पाप करतात त्यांनी जप केलं तर ते पाप निघून जातं. आणि
तपसा वेद वित्तमा, ज्यांना वेदाचं ज्ञान आहे, वेदशास्त्र संपन्न लोक, ते तपाने शुद्ध होतात. हे 4 प्रकारचे लोक दाखवले आहेत त्यांनी. विद्वान, हे क्षमेने किंवा सहनशीलतेने, दुष्ट काम करणारे, वाईट काम करणारे दानाने, गुप्त पाप करणारे लोक जपाने, आणि वेदांचे ज्ञाते तपाने शुद्ध होतात. हे हा 4 मार्ग आत्ताचा सांगितले. हा हा आता 11वा आणि 10वा हे एका हा. पेपरला आलेले आहेत. हो हो हो, येतात ते. हा, मी जस्ट मार्क करून ठेवले होते म्हणून हम्म. हो सांगितलं. हो, हम्म. नाही बरोबर आहे. ताई तुमचा अभ्यास खूप जोरात चालू आहे असं हा दिसतंय हा बघा. हा, तेच ना. नाही, अगं ते पेपर आले ना, मग मी त्या दृष्टीने तरी बघितलंय. म्हटलं पेपरात कुठले कुठले श्लोक आले तेवढे तरी अभ्यासून ठेवूया. हम्म. कारण काही काही रिपीट पण झालेले आहेत. हो, हम्म. पण रिपीट हा आहे. म्हणजे रिपीट होतातच हा ते. त्यामुळे म्हणजे तोच परत येईल असंही वाटतं ना. हे एवढे पेपर केले ना तरी पुष्कळ झालं, सगळं अभ्यासून होता. हो, त्याच्यात थोडं झालं बरेच पाहिजे. हम्म, या आत्ताच्या झालेल्या मधला 8वा, 10वा आणि 11वा हम्म, हम्म, हम्म. हे आलेले आहेत. हम्म. हा. मग यावेळेस एकदम 12 येईल 17. मग. मला असं इंटरपोलिश. वाटतं ना, ज्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता येतंय असा श्लोक येतोय, किंवा सामान्य म्हणजे सामान्य हम्म. ज्ञानात, खरंच ज्याला सामान्य ज्ञान लिहायला हा 5 मार्क्स वगैरे लिहिता येतं, हा वाढवता हा येतं तर येणार. असा थोडक्यात येईल असेल असं तर वाटतं. येणार नाही. हा. बरोबर हा बरोबर अगदी विचित्र अर्थाचा मग येणार नाही असं वाटतंय. बरोबर हम्म. बरोबर. असो, ओके, चला पुढचा घेऊ. हम्म. पुढचं घेऊया ना. सर्वेषामेव दानानां, सर्व ज्ञानांमध्ये ब्रह्मदानम विशिष्यते. हम्म. ब्रह्मज्ञान किंवा ज्ञान देण्यामध्ये हेच वैशिष्ट्य आहे, हे फार महत्वाचं आहे. हम्म. आता हे मोठं शब्द आहे, कोण वाचू शकते याला एवढं मोठे? तो काय वार्यण्य गोमही वासस्ती. हा गोमही कांचन कांचन सर्पिशाम म्हणजे हा, हा. वारी. वारी वारी, म्हणजे अन्न, पाणी. गो, अन्न मही, गो मही वासः, तीलः, वास्थ कांचन तिल कांचन आणि सर्पिशाम. सर्पी सर्पिश सोने म्हणजे सर्पी. तूप. सर्पिश म्हणजे तूप. हो आणि तू तूप. हो. म्हणजे पाणी, अन्न, याच्यापैकी गाय, जमीन, जमीन, कपडे, वस्त्र, तीळ, हा तीळ, सोनं, सोनं आणि तूप याचं दान या हे आहे, हे ठीक आहे. पण ह्या सर्वांच्या याच्यापेक्षा पेक्षा ब्रह्मज्ञान म्हणजे ज्ञानाचं दान, शिक्षणाचं ज्ञान, बुद्धीचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. मग बाकीच्या दानाची गरज पडणार नाही, त्याला ते दान मिळालं तर. म्हणजे आपण त्याला फक्त म्हणजे आता आपण कोणतं दान ज्ञान द्यायची मिळालं. गरज नाही. नाही नाही, याला एक्सप्लेन करताना मला म्हणजे माझ्या मनात असं आला की आपला विद्या हे सगळ्यात श्रेष्ठ आपलं त्या श्रेष्ठ ह्याच्यात दान आहे. हो गेलाय. हो हो. विद्या विद्येच्या प्रशंसामध्ये. विद्येच्या श्लोकांमध्ये एक श्लोक आहे बघ. आहे. विद्यादानम. यांनी काय म्हणलं इथे? ब्रह्मदानम म्हणजे वेदविद्येचं दान. हा हो, ब्रह्मज्ञानाचं दान. या सर्व दानांपेक्षा वेदविद्येचे दान अतिशय श्रेष्ठ आहे. तू काल दुसऱ्याला वेदाध्ययन वगैरे शिकवलंय हे म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठ. ते गुरु ह्याला मानण्यात. म्हणजे मी थोडस लिहिताना तो श्लोक ऍडिशनल लिहिला की विद्याचं महत्व आहे, ते विद्येचं असं पण आहे दानामध्ये. पण तेव्हा आपण तिकडे जे विद्या प्रशंसामध्ये केलं होतं ना, ते विद्या म्हणजे आपण आध्यात्मिक किंवा वैदिक ज्ञान असं म्हटलेलं नव्हतं. म्हणजे प्रकर्षाने आपण त्याच्यात ते काही म्हटलेलं नव्हतं. हो, म्हटलेलं नव्हतं. इथे प्रकर्षाने म्हटलंय. पण म्हणजे मी ते असं त्या ह्याला तसंच जोडायचा प्रयत्न केला की म्हणजे शेवटी विद्या आहे बरोबर दानामध्ये. आणि दान केल्याने ती तुमची पण वाढतेच ना विद्या. तो पण एक त्याच्यामध्ये आहे ना, दिल्याने वाढते अशी म्हणजे विद्याच. नाही, तुम्ही बरं सांगितलं हे, म्हणजे माझ्या पण लक्षात नाही आलं असं जाऊया म्हणून. हा, त्याला काहीतरी मी उदाहरण असं प्रत्येकाला शोधत असते की काय देता येईल, आणि आपल्याला ते झालेलं आहेच मागे. चालेल, पुढे घेऊया 13. यज्ञो नृतेन क्षरति तपः, क्षरति विस्मयात कॉमा तुम्ही अलीकडे गेला. तपाच्या
हा इथं पाहिजे ना. यज्ञोनृतेन शरती नाही बरोबर ते तपाक्षरती बरोबर मी विस्मयात. वाचताना चूक केलं ते. हा हा यज्ञोनृतेन क्षरती तपः हा क्षरते विस्मयात. हा असं हम्म. बरोबर. आयुर्द विद्या विजापवादेन दानांच काम परिकीर्तनात. हा हे 4 गोष्टी त्याने घेतलेल्या आहेत. ठीक आहे. 4 गोष्टी सांगितले. यज्ञकर्म किंवा कोणतंही सत्कर्म असेल तर ते खोटेपणामुळे नष्ट होते, असत्याने कष्ट होते. अनृतयेन, अनृत म्हणजे खोटं बोलल्यामुळे, खोटं खोटं बोल. वागल्यामुळे, खोटी कृती केल्यामुळे, यज्ञामध्ये काहीतरी खोटं काम केल्यामुळे, बळी द्यायचा होता हत्तीचा आणि दिला तुम्ही सशाचा, असं केलं चालणार नाही खोटेपणा करून. नंतर माणसाचं तप जे आहे ते विस्मय, विस्मय म्हणजे गर्व, अहंकार. बरोबर. त्याच्यामुळे अहंकाराला की त्याचं गेलं. हं, त्याने तप केलं नष्ट होतं. तप केलेल्या माणसाला अहंकार नको, गर्विष्ठपणा नको. हम्म. नंतर हे आयुर्विजापवादेन म्हणजे ह्या ब्राह्मणांची निंदा केली, ज्ञानी माणसाची निंदा केली किंवा त्याचा जर अपमान केला तर काय होतं की त्याचं आयुष्य कमी होतं. हम्म. कमी. हम्म. आणि आपलं जे आपण दान जर केलं एखादं दानांश परिकीर्तनात, त्याचा जर ढिंडोरा वाजवला, मी हे दान केलं, मी हे दिलं, मी ते केलं, स्वतःचं कौतुक करून घेतलं, गाजावाजा केला, तर त्या दानाचं जे काय पुण्य मिळायचं ते नष्ट होऊन जातं. हम्म. त्यासाठी खोटेपणा, अहंकार, निंदा, स्वतःची प्रौढी दानाशी मिळवणे, हे तुमचे कर्म जे असतील ते कर्माचं महत्व, पुण्य संपवून टाक. अजून काय ऍड कर त्याच्यामध्ये? नाही, तेच म्हणजे तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला मिळतातच. आणि ती अशा प्रकारे मिळतात की ते दुसरं तुम्ही त्याच्यावरती काहीतरी करायला गेलात, पुण्य कमवायला गेलात, तरी त्या एका खोट्याचं त्यांनी ते पुण्याचं कर्मही नष्ट होतं. खोटेपणा पुण्य नको, करून जे अहंकार नको, पुण्य ब्राह्मणांची निंदा नको, दानाची प्रौढी नको. म्हणजे मी असं म्हटलं की यज्ञ केला मी असं असं काहीतरी करण्यासाठी, हो. अशी मोठं छान केलं, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी खोटं बोललात तर त्या यज्ञ केल्याचं काहीच तुम्हाला फळ मिळणार नाही. किंवा आता तो अहंकाराचं पण आहे. कुठलंही मी एवढं केलं, मी एवढं शिकलो, मी एवढं केलं म्हटलं की अहंकाराचं, गर्वाचं घर खाली. त्यामुळे रावणाचं जे आहे ते सगळं नष्ट झालं. एवढं ज्ञान, गर्वाचं एवढं घर खाली असं अशी म्हण आहे ना. हो ना, आहे ना म्हण. हा हो, आहे. हा ओके. अश्विनी ताई, तुम्हाला काय म्हणायचं का? सुजया ताई आली का अश्विनी? आले मी आले. नाही मी थोडस ऐकलं, थोडं मध्येच जरा. सोपे शब्द आहेत हे. आपण आता हे किती श्लोक झाले आता? किती श्लोक झाले आता? आमचे 3 झाले, आता चौथा चालू आहे. 13. मी बाहेर आहे ऍक्च्युली. बरं. पन्हाळ्याला कोल्हापूर अरे जवळ. वा, मजा करताय तुम्ही कोल्हापूर जवळ. तुमच्या गावाच्या जवळ की माहेरी गेलात की नाही मग? माहेरी, हो तेच की, तिकडे जाऊन आले. पन्हाळ्यावर राहिलोय मस्त, व्हॅली व्ह्यूला. छान आहे. आणि हवा इतकी सुंदर पन्हाळ्याची. हो, 21 डिग्री टेम्परेचर आहे. पाऊस आहे का? पाऊस थोडा आहे. फारच बाहेर गाव, इतकं सुंदर. आणि मुख्य म्हणजे इथं सगळे रस्ते छान आहेत आणि स्वच्छता आहे, त्यामुळे छान वाटतंय. हो, पन्हाळा छान. सिंगल रोड असलं ते सगळीकडे ते रिफ्लेक्टर्स आहेत ना, तर त्याच्यामुळं तुम्हाला असं गाडी सांगितलं जाताना पण आम्हालाच गारवा वाटायला इथे आता. तुम्ही असं नुसतं बोललात तरी आम्हाला सगळं तापमान कमी झालं. यायला पाहिजे सगळ्यांनी, खरंच सुंदर आहे पन्हाळा तुम्ही एकदम. सांगितलं नाही ना, आम्ही आलो असतो ना. काढूया आपण ट्रिप. काढू. ना धर्मश्चरितो लोके सद्य फलती गौरी वा. फार मस्त असतं बघा. सद्य फलती गौरी वा शनैरावर्तमानस्तु कर्तुर्मूलानि कृंतती. न अधर्मश्चरित लोके सद्य फलती. जे लोक अधर्माना वागतात ते सध्या आजच्या घटकेला त्यांना त्याचं फळ मिळतं, चांगलं फळ मिळतं. गौ म्हणजे पृथ्वी. एखादा जमिनीवरती आपण जर लावलं, एखादा झाड लावलं
त्याला कसं ते वाढायला लागतं लगेच, तसं ते या ठिकाणी हळूहळू शनी आवर्तमान, मग ते त्याचं जे फळ येतं त्याला अधर्माने वागल्याचं ते यायला लागतं, त्याला सुख मिळतात वगैरे वगैरे. आणि शनै वर्तमान असतो करतो मुला आणि ग्रंथ. मग या ठिकाणी ते हळूहळू ज्या गोष्टी ज्या आहेत ते वाढत जातं. गहू गहू म्हणजे गाय नाही घ्यायचं इथे, गहू म्हणजे पृथ्वी. काय पृथ्वी का? हम्म. पुढं काय होतं ते? हा ते खालचं तेच बघितलं. खाली घेतोय मी, अर्थ घेतोय त्याचा खाली मी. गहू इव हा गहू सार्वजनिक पृथ्वी. म्हणजे कसं की पृथ्वी शेतामध्ये बी पेरल्यावर लगेच दुसऱ्याशी पीक येत नाही, त्याला ठराविक वेळ द्यावा लागतो. तसंच माणसाने केलेल्या पापाचे किंवा वाईट कर्माचे फळ त्याला लगेच मिळत नाही. सुरुवातीला कदाचित अधर्म करणारा माणूस सुखी किंवा यशस्वी दिसू शकतो, पण निसर्गाचा नियम असा आहे की केलेल्या वाईट कर्माची फळे हळूहळू गोळा होतात आणि योग्य वेळ आल्यावर ती त्या व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा, वैभवाचा पाया मुळापासून उखडून टाकतात. थोडक्यात पापाचे फळ उशिरा मिळाले तरी निश्चित आणि विनाशकारी असते. म्हणजे आपलं सर सांगतात ना, संचित आणि प्रारब्ध सातत जातं आणि मग प्रारब्धात येतं काही असं. ते असं हळूहळू अधर्म करणाऱ्यांच्या सुखाला रोखत सुखाची मुळीच कापून टाकते. त्यानंतर अधर्मी मनुष्य केवळ दुःखच भोगतो. असं हे त्यावेळेस असंच होतं. म्हणजे आपल्याला दिसतं ना, बरेचदा वाईट कामं करणारे लोक श्रीमंत होतात, मोठे मोठे घरं बांधतात. आपण म्हणतो आपण एवढं प्रामाणिकपणे राहून काहीच नाही आपल्याला, पण तसं नाही. त्यांना त्याचे अकर्माची फळं, म्हणजे अधर्माची फळं उशिरा का होईना पण नक्की मिळतात याच जन्मात. म्हणजे आपण जे म्हणतात ते नेहमी सत्याचा विजय शेवटी होतो. शेवटी सत्य जिंकतं, पण सत्य शेवटी जिंकतं, तोपर्यंत असत्य जिंकत असतं. तोपर्यंत वाटतं. अगदी कौरव पांडवांच्या युद्धात सुद्धा कौरवांना आधी वाटायचं वा आम्ही जिंकलो, आम्ही सगळं राज्य केलं, आमचं सगळं राज्य यांना हाकलून गेलं. पण त्यांचं असत्याची बाजू होती, अधर्माची बाजू होती. शेवटी त्यांची बुडलंच सगळं बुडालं आणि पांडव राहिले. आता खरं म्हणजे पांडवांनी किती वर्ष राज्य केलं? 14-15 वर्ष त्यांनी राज्य केलं, 30 वर्ष केलं वाटतं. आणि यांनी 15 वर्ष केलं कौरवांनी. त्यामुळे जास्त काळ पांडवांनी केलं. धर्माचं राज्य जास्त वेळ राहिलं, अधर्माचं कमी राहिलं. आता 15वा जो श्लोक आहे तो याच एक्सटेन्शन आहे. यदि नात्मनी पुत्रेषु न चेत पुत्रेषु नप्तुषु का नतृषु आहे? नतृषु आहे. न त्वेव नप्तुषु नप्तृषु पतंगातला प आहे आणि तृ आहे. म्हणजे नातू, तुमचा मुलगा, तुमचा नातू, कोणाला बघावंच लागतं ते. न तुकृतो अधर्मः कर्तुर्भवती निष्फलः. म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर, मुलांच्या बाबतीत, पुत्रांच्या बाबतीत, जर नातवंडांच्या बाबतीत पण नक्कीच केलेला आचरलेला अधर्म, वाईट कर्म कर्त्याला, अधर्म करण्याला होतो. म्हणजे अधर्माचे फळ कर्त्याच्या हयातीत नाही मिळाले तर पुत्रांना, पुत्राच्या वेळी नाही मिळाले तर नातवांना नक्कीच प्राप्त होते. पण कर्त्याने केलेले कर्मफळ कधी निष्फळ जात नाही. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, आई वडिलांची पुण्याई, मुलांचं चांगलं झालं की पुण्याई म्हणतात, किंवा आजी आजोबांची जे काय असेल ते, नाही का? असं जशी पुण्याई तशी पापा सुद्धा. म्हणजे जसं एखाद्या हे असतो त्याचा पिंडच तसा होता असं. म्हणजे चांगलं एखाद्याच्या आयुष्यात झालं तर म्हणतात ना, पूर्वजन्मीची पुण्याई किंवा आई वडिलांची एखादं वाईट झालं, तर ते त्यांचेच, ते आमच्या पूर्वजांनी पाप केलं म्हणून झालं. आई वडिलांची किंवा पूर्वजांची असं म्हणतात ना. म्हणजे त्यांनी काहीतरी पाप केलं असेल, त्यांनी पाप करून ठेवले, आम्हाला भोगावं लागतं. आपण असं म्हणतो ना, त्यांचा पिंडच तसला. बरोबर.
म्हणजे जसा पिंड तसे पुढचं हा हे म्हणजे त्याच्या संततीला ते तसं फळ हा मिळणार. त्रास भोगावं होतो, लागतं ते. भोगावा लागतो. बरोबर. बरोबर. लिहिता येईल जरा वाढवून. होय. करेक्ट करेक्ट. हे माझ्या डोक्यात आलं नव्हतं, पण आपल्याला हे असं सगळं सविस्तर लिहायचंय तर मग हे हा असं सविस्तर लिहिण्यासाठी हे असं बोललं आपल्याला की जरा उदाहरणं सुचतील ना. हा आणि आपल्याला त्यावेळी अशी चर्चा केली की आपल्या लक्षात येतं की आपण हा चर्चा केली होतं ते श्लोक असताना किंवा हे हो पण ना. तसंच आहे बघा हे. अधर्मे नधे अधर्मे एधते तावत, अधर्माने वाढत जातं तोपर्यंत ततो भद्राणी हा, पश्यती तत चांगलं. हा सपत्नांजयती समूलस्तु विनश्यती. हम्म. म्हणजे अधर्माने आपण जर काही कमावलं, काही केलं, कार्य केलं, चुकीचं काम केलं तर तो तेल त्याची प्रगती होत राहते, समृद्धी होते. वाढत राहतो, त्याला चांगले दिवस दिसतात. तसं तुम्ही सुरुवातीला त्याचं मगाशी म्हणला कल्याण, तसं सुख, वैभव सगळ्या भरपूर गोष्टी पैसे, चांगल्या मिळतात. सगळी पैसे, सुख बंगला, गाडी. उपभोगतो, हा शत्रूंना आणि जिंकतो, मग पराभूत करतो. पण नंतर आणि मात्र मुळासकट वंशासकट सगळं संपूर्ण नष्ट नाश होतो. पावतो. हम्म. म्हणजे वाईट वागणारे लोक श्रीमंत आणि शक्तिशाली कसे होतात याचे उत्तर ते शास्त्र सांगते की अधर्माच्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला तात्पुरते यश नक्की मिळते, त्याची संपत्ती वाढते, म्हणजे एधते तावत, तो चैनीचे आयुष्य जगतो, भद्राणी पश्यती, आणि सत्तेच्या बळावर शत्रूंनाही दाबून टाकतो, सपत्नांजयती. पण हे यश वाळूच्या किल्ल्यासारखे वाचते. आधीच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे पापाचे घडे भरत राहतात आणि शेवटी जेव्हा कर्माचे फळ मिळते तेव्हा तो माणूस, त्याचे वैभव, त्याचं कुळ मुळासकट संपवून जातं. समूल असतो विनश्यती. रावण आणि दुर्योधन याची उत्तम उदाहरणे आहेत. मला तर सध्याच्या राजकीय ह्याच्यातले सुद्धा वाटतात. सगळे तसेच राजकीय आहेत. नेते सुरुवातीला छान छान सगळं लोक त्यांच्या डोक्यावर घेतात, तो त्यांची केजरीवाल अगदी असो का होतो झुरळ असो आणि पण मग सगळी काय लोक पल्लवी ते तुम्ही काय म्हणत राणी? नेते राजकीय ह्याच्यामधले नेते वगैरे सुद्धा सुरुवातीला चांगली कामं करत असतात. ती त्याच्या मागे त्यांचा जेव्हा ती कुकर्म काय असतील ती उघडी पडली की तेच लोक त्यांना म्हणजे नामशेष करायलाही उद्युक्त होतात. ते पण हो 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 खरंय. खरंय. नाही आणि आता एकदा भाजपचं पण बघा ना, आता आधी म्हणजे हे सगळे चांगले लोक आहेत म्हणून हे केलं आपण, पण नंतर ते भाजपची सत्ता येऊन कोणाकोणालाही हे द्यायला लागली. नाही अगदी तिकीट. मला अजून एक सरळ उदाहरण द्यावंसं वाटतं. महात्मा गांधींना सुद्धा महात्मा हो ना, हो की नाही, आणि आता त्यांचे काय काय कारनामे गोष्टी जर कळतात तर वाटले काय यांना महात्मा म्हणायचं का? त्यावेळी काय बाहेरच येत नव्हतं ना एवढं सगळं, कारण त्यांनी पण बाकीचं इतकं सगळं ते जनमानसात इतकं त्यांचा प्रभाव होता. मग तेच झालं ना. पण आता सुद्धा तेच आहे ना. आता कोण बोलू शकतंय, कोणच बोलू शकत नाही. त्या दिवशी एवढं सगळं ऐकून एक माझ्या डोक्यात विचार आला, म्हटलं सगळीकडे देशभर कमळं फुलवता फुलवता चिखल खूप झाला. अगदी बरोबर बरोबर. आता शरद पवार पण येणार यांच्यावर आता. तंत्रमंत्राला चालत आहे, किती भयानक आहे. म्हणजे कुठचं काय, म्हणजे कोणाचं काय, म्हणजे संबंध काही नाही. तर म्हणजे त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा केलंय काम दुसऱ्यांनीच. ते वेगळं, तो भाग नाही. पण आता आपल्या या श्लोकला धरून या धड्यातल्या आता हा 16वा जो आहे, आता चाचा नेहरू आपण म्हटलं, पण त्यांचं सगळं घराणं मुसलमान वगैरे असं सगळं निघाल्यावर आपलं इम्प्रेशन गेलं ना आपल्याला, हो की नाही. म्हणजे मला तरी असं फील होतं की अरे जेवढं देवत्व त्यांना दिलं गेलं देवत्व ते लायकीचं नव्हते असं वाटायला लागलं आता. होय होय होय. ओके. 16वा चला 17वा. नास्तिक्यम वेद निंदाम च देवतानां च कुत्सनम द्वेषं दंभं च मानं च क्रोधं तैक्ष्ण्यं च वर्जयेत. हे सगळं आले आता.
म्हणजे याचा अर्थ काय आता? 10 मिनिट राहिलेत. हो, हे सगळे नास्तिकता. श्लोक किती हे सगळे नास्तिकता. श्लोक किती महत्वाचे आहेत ना. हो म्हणजे सगळेच ना. हे महत्वाचे आहेत. शाळेत शिकवलं मनुस्मृतीचे. गेलं पाहिजे मुलांना खरं तर, नाही का? हो ना. किंवा नास्तिकता. म्हणजे त्या अ, वयाला जसे पाहिजे त्या पद्धतीने ते दिले गेले पाहिजेत, कळतील अशा पद्धतीने. हो ना, हो ना. कोणत्या कोणत्या वयात हे काय हे करायचं लहानपणापासून शिकवले पाहिजे ते. अगं हे शिकवलं पाहिजे. आज मनुस्मृतीचं आपली दुर्गती याच्यामुळेच झाली आहे सगळी. खरंच आहे. इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे शिकवतच नाही गोष्टी. वेद म्हणून तर आता वेद वगैरे शिकवतायत बघा, आता ते वेधशाळा कुठे चालू शिकवतं? झाल्यात. कोण शिकवतं? सगळे इंग्रजी शाळेत चाललेत. नाही, आता अहमदनगरला एक आहे ना, यांनी हे काय एखादे एक ते आहे ते क्षीरसागर महाराजांचं आहे ते असं धार्मिक क्षेत्रावरती आहे. पण ही मॉरॅलिटी जी आहे ना, ही रेग्युलर शाळेत शिकवल्या पाहिजे. या आपण तरी शिकलो का? आपण पण नाही शिकलो. त्यांनी काढली अहमदनगरला शाळा. एके ते शिकून आलेत ना, ते यंग मुलगा बघा, यजुर्वेदातले सगळे श्लोक कसले हो ना, म्हणजे बरोबर आहे ना ते. पण असं एखादा आपण आपल्या अभ्यास करू. श्लोकांचा करूया. नास्तिकता, वेदनिंदा, नाही, आणि तो देवतांची निंदा. सांगितलं की त्यांनी काढली शाळा तिकडे. हो, नाही, चांगलं आहे. नुसते श्लोक पोपटपंचीनी शिकून पण उपयोग नाहीये. त्याचा अर्थ आचरणात आणणं, समजून घेणं हे महत्वाचं आहे. आता तरी आपण करतोय, आपण आपल्या नातवंडांना तरी शिकवू ना, की त्यातलं एक तरी श्लोक नाही पण निदान आपण आधी आपण शिकून घेऊन येऊ. आपण शिकून घेऊ. नास्तिकता, वेदांची निंदा, नास्तिकता, वेदनिंदा, देवतांची निंदा, द्वेष, ढोंगीपणा, अहंकार, क्रोध आणि क्रूरता, कठोरता या सर्व मानसिक दोषांमुळे माणसाचा अधर्माकडे ओढा वाढतो व शेवटी त्याचा नाश होतो. म्हणूनच सुखी आयुष्यासाठी ह्या दुर्गुणांना वर्ज्य मानले आहे. आता शेवटी नाश होतो म्हणजे सगळ्यांचा शेवटी नाश होतो. देवतांची निंदा काय? तसं नाहीये. तुम्ही 1 मिनिट, मनाचे श्लोक सुद्धा ह्याला पॅरलल अर्थाचे मनाचे श्लोक बरेच आहेत. हो, खूप आहेत. अगदी शोधून काढूया. चला 18. आज आपलं टार्गेट 20 आहे बरं का. हो, दुराचारो हि पुरुषो लोके भवती निंदितः दुःख भागीच सततम व्याधितो अल्पायुरेवच. काय झालं? कोण म्हणतंय? काहीतरी कोणतरी बोलतोय वेगळं. वाईट आचरण करणारा जो दुराचारी असतो तो संसारामध्ये सज्जनांमध्ये निंदेला पात्र ठरतो. तो दुःखभागी निरंतर व्याधीने युक्त होऊन अल्पायुषी होतो. हा श्लोक सदाचाराचे म्हणजे चांगल्या वर्तनाचे महत्व अधोरेखित करतो. वाईट वागणुकीमुळे माणसाला समाजात मान मिळत नाही, त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. दुराचारो ही पुरुषो लोको भवते निंदितः, लोकांमध्ये निंदा होते. दुःख भागीच सतत, नेहमी दुःखी असतो. व्याधी तो आजारी असतो आणि अल्पायुषी असतो. अल्पायुषी. ओके. हो. शुभांगी ताई 19. एक मिनिट जरा, तो मागच्या श्लोकला परत एकदा हे सांगाल का? अल्पायुषी कोण असतो म्हणजे किती? दुराचारी माणूस, जो दुराचारी असतो ना, त्याची लोकांमध्ये निंदा होते. वाईट आचरण करणारा दुराचारी म्हणजे वाईट, त्याला सज्जन लोकांमध्ये निंदा होते. त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येतं वाट्याला नेहमी. सतत तो आजारी असतो आणि तो अल्पायुषी असतो. म्हणून दुराचारी नको, सदाचारी राहा. आचारार लभते. आपण 18व्याला आपण एखाद्या समाजातलं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे खरंच एखादा वाईट वागणारा, वाईट आचरण, जो रेग्युलर नाहीये, इरेग्युलर आहे, सिन्सिअर नाहीये, असा माणूस असेल, मग ते लोक त्याची निंदाच करणार ना. अगदी वर्गातल्या विद्यार्थ्यांपासून जरी विचार केला, म्हणजे फार मोठा माणूस असा विचारात नाही घेतला तरी सुद्धा वर्गात समजा मुलं आहेत आणि तो एखादा जो वाईट वागतोय, खोड्या काढतोय, तर त्याची निंदाच करणार ना बाकीची मुलं. म्हणजे आपण शाळेतल्या मुलांच्या लेवलला जरी हा श्लोक विचार केला
तरी तो उदाहरण घेता हो. येईल वर्गामध्ये. मग तो नेहमी दुःखच भोगणार, त्याला कोणी मित्र राहणार नाही. बरोबर. मग तो तसं झाल्यामुळे तो आजारी पडणार. मग त्याचं आयुष्य नॅचरली कमी झालं ना, असं बरोबर. असं हो, काहीतरी बरोबर. आपल्याला म्हणजे मोठ्यांच्या या ह्याच्यात लेवलला आधी आपल्याला उदाहरण देता येईल. देता येईल. हा, मोठ्यांच्या ह्याच्यात ते म्हणजे स्मगलिंग करणारे लोक असतात किंवा अशा प्रकारे दुराचारी अनेक. दुष्कृत्य हा, दुराचारी दुष्कृत्य. करणारी जी लोक असतात, तर त्यांची शेवटी गत काहीच होते ना. हा, म्हणजे ते गत मोह हीच होतो होते. त्यांना सगळ्या गोष्टीचा, मग ते व्याधी होतात काय काय, आणि मग ते सगळं अल्पायुषी होतात ना. नाही, आणि हे म्हणजे तू आता स्मगलिंग हे पुष्कळ वेगळ्या लेवलला सांगितलंस. मी तर शाळेतल्या वर्गातल्या मुलांच्या लेवलला सांगितलं. हो, म्हणजे हो. म्हणून मी अगदी मोठ्या छोट्या 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 असंही खोड्या होतं. काढणं. अगं, वर्गामध्ये पेन्सिली चोरणं, खोड्या काढणं, वाकडं, हम्म. हो की नाही, एकमेकाच्या तंगडे पाय घालून पाडणं मुलाला, इथपासून त्याचं ती वाईट हो, सुरू हो, हो. होतं आचरण. वाईट म्हणजे आचरण आहे हे. लहानपणापासून सुरू होतं ते मोठेपणी मग ते असेच होतात आणि असे नाही, होऊच शकतात. त्यांच्यावर नाही, संस्कार झाले ऐक ना, नाहीत. मी हं. मोठ्यांच्या उदाहरणापर्यंत गेलेच नाही. मी या लेवललाच त्याला उदाहरण देते असं, हो, की ते तिथे कळलं मला. हा. हां. पण आणि मी ते पुढं अल्पायुषी होताना सांगितलं, की म्हणजे हा मोठी माणसं जी अशा लेव्हलची असतात, दुष्कृत्य करणारी, हा ती तर ती शेवटी झालंच मग. अल्पायुषीच होतात ना मग. हा, हां. हो, ते झालं. म्हणजे मोठ्यापर्यंत गेलं तर तो आहेच. पण आता मग तो दुःख हां. भोगणार, आजारी पडणार. आजारी पडलं की नॅचरली त्याच्या आयुष्यावर परिणाम होणारच आहे ना. हां, असं हां. तेच ना. असं घेता येईल हां. म्हणजे त्याला उदाहरण जरा हो, अगदी हो. सामान्य लेवलला. हो. कधी कधी खूप गहन उदाहरण देण्यापेक्षा मला असं रोजच्या जीवनातलं उदाहरण साधं द्यायचं. सोपं असं. शेवटी हा, सोपं अल्पायुषी उदाहरण. म्हटले ना, सोपं उदाहरण हे आहेच, पण शेवटी अल्पायुषी म्हटले ना, म्हणजे हे पुढं तुम्ही नाही, म्हणजे वरच्या खंगणार. लेवलला अगं, तुमच्या लहान लहान मुलं सुद्धा मोठे पण लवकर त्यांनाही अल्प आयुष्य असू शकतं. नाही, नाही, तसं नाही ओके. तेवढं, हा, पण मी आपण पुढे जाऊ. हां. चला पुढे जाऊ, पुढे. आचारा लभते त्याला संपत. ह्यायुराचारा दीप्सितः प्रजः आचारात धनम अक्षयामाचारो हंत्यलक्षणम. म्हणजे आचारात लभते ही आयु, आचारात इप्सितः प्रजः. त्याने आचारात लभते ही आयु, म्हणजे आचारात वरच्या याच्या इप्सितः बरोबर प्रजः. उलट. हा, वरच्या याच्या त्याच्या बरोबर उलट उलट. होता. वरती हा, सदा हे होतं हां. चुकीचा आचार, इथे सदाचार. आता चांगला आचारात आचार. धनम अक्षयम आचार हंती अलक्षणम. म्हणजे माणूस सदाचाराने जर वागला तर दीर्घ आयुष्य प्राप्त करतो. बरोबर म्हणजे उलट. उलट, हां, आचारा बरोबर बोलताय. लभते आयुहू आचारात इप्सिता प्रजा. प्रजा म्हणजे मुलं. सदाचाराने त्याला इच्छित गुणी आणि अच्छा. चांगली हां. संतती लाभते. चांगल्या वर्तनामुळे कधीही हां. नष्ट न होणारे धन संपत्ती मिळते. आणि सदाचार माणसाच्या सर्व अवगुणांचा किंवा अपलक्षणांचा नाश करतो. म्हणून ते आचारात लभते ही आयुः आचारात इप्सितः प्रजः. इप्सितः प्रजा म्हणजे जी इच्छा असेल, जशी इच्छा असेल तशी मुलं. अशी मुलं. हां. चांगली मुलं, चांगल्या स्वभावाची, संस्काराची. आचारात धनम अक्षयम. चांगल्या आचाराने खूप धन मिळतं, अक्षय धन मिळतं. आचार हंती अलक्षणम. सगळ्या वाईट लक्षणांचा नाश होतो. प्रजा हा म्हणजे संतती पण घेता येईल हा, इथं. मग प्रजा म्हणजे संतती. मुलं, बरोबर आहे. संतती. आता शेवटचा फक्त वाचून होईल आपला. सर्वं परवशम दुःखम सर्वमात्मवशम सुखम एतत् विद्यायात समासेन लक्षणम सुख दुःख योः. विद्याच समस्या. सर्वं परवशम दुःखम सर्वं. म्हणजे हा 2 पेपर मध्ये आलेला आहे श्लोक. परावलंबी असलं तर काय होतं? आत्मवशम सुखम एतत् विद्या समासेन लक्षणम सुख दुःख योः. म्हणजे पराधीन असणं हे सर्व काही दुःख आहे, स्वतःच्या नियंत्रणात किंवा स्वाधीन असणं हे सर्व सुख आहे. थोडक्यात म्हणजे हीच सुख आणि दुःखाची मूळ व्याख्या आहे, समजावे. मानवी जीवनाचे एक शाश्वत सत्य सांगते, जेव्हा आपण आनंदासाठी किंवा निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो तेव्हा दुःख होते. या उलट जेव्हा आपण आत्मनिर्भर आणि आत्मसंयमी असतो तेव्हाच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. स्वातंत्र्य हेच सुख आणि पारतंत्र्य हेच दुःख. आत्मनिर्भर भारत. हा.
म्हणजे इंटरडिपेंडन्स आणि परावलंबन, हम्म हम्म, हम्म. कोऑर्डिनेशन आणि